नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण अल्जेब्रा पाहतोय. अल्जेब्रामध्ये आपण फॅक्टरायझेशन सुरू केलं होतं आणि आयडेंटिटीज वरून कसं फॅक्टरायझेशन केलं जातं हे सगळं आपण इथे पाहतोय. आज त्याचे प्रॅक्टिस क्वेश्चन्स आपण घेणार आहोत, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपली जी बॅच आहे ती 27 ऑक्टोबर पासून सुरू करतोय. दिलेला नंबर जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीसीटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहे, फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज मिळणार आहे आणि लॅपटॉप रिव्ह्यू सुद्धा मिळणार आहे. याची जी फीज आहे ती 5,000 रुपये आहे, पण डिस्काउंटमध्ये तुम्हाला 4,000 रुपये मध्ये मिळणार आहे. त्यामुळे आजच एनरोल करा. चला तर मग काही आपले प्रश्न पाहूया कशा पद्धतीने तो सॉल्व्ह केल्या जातात. हा. पहिला प्रश्न आहे 4p² मायनस 9q². ठीक आहे, तर 4p हा काय आहे, दोनचा स्क्वेअर आहे, त्यामुळे 2 आणि 9 हा 3चा. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला क्यूब स्क्वेअर सगळं पार्ट असणं भरपूर आवश्यक आहे, त्याशिवाय तुम्ही सॉल्व्ह करू शकणार नाही. एकंदरीत फॅक्टराइज म्हणजे काय तर अवयव पाडणे, सिम्प्लिफाय करणे, अशा पद्धतीने ते असतं आहे. त्यामुळे आपला 2p जो आहे तो एचा आहे आणि बीचा काय 3q आहे. पण यामध्ये आयडेंटिटी कोणती वापरलेली आहे, यामध्ये a² मायनस b² म्हणजेच a मायनस बी ए प्लस बी ही आयडेंटिटी वापरली आहे. म्हणजे की 2p मायनस 3q आणि 2p प्लस 3q. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ते सॉल्व्ह करतो आहोत. फॅक्टरायझेशन बघा, 4p² फोरचा आपण केला 2 आणि 9चा 3, त्यानंतर 2p प्लस 3q 2p मायनस 3q आयडेंटिटी वापरली a² मायनस b² ए मायनस बी ए प्लस बी. ठीक आहे, एची व्हॅल्यू 2p आणि बी ची 3q. ठीक आहे, त्यानंतर 63a² मायनस 112b² याचं बघा, याचं काय आहे, तर यामध्ये आपल्याला 7 घ्यायचं आहे आधी, त्यानंतर 9a² मायनस 16b². ठीक आहे, म्हणजे 7 हे काय 3 आहे, याचं आपल्याला एकंदरीत काय करायचं, स्क्वेअर किंवा क्यूबच्या स्क्वेअरचे आले पाहिजे. आता ते स्क्वेअर आहे त्यामुळे स्क्वेअरचे आले पाहिजे. तिचा स्क्वेअर कोण आहे, 9 आहे. ठीक आहे, त्यामुळे आणि 4 बी होल स्क्वेअर. ठीक आहे, त्यानंतर मग एकंदरीत आपल्याला काय आलेलं आहे, 3a प्लस 4b आणि 3a मायनस 4b. कोणती आयडेंटिटी, हीच आयडेंटिटी आपण वापरलेली आहे. a² मायनस b² इज इक्वल टू ए मायनस बी ए प्लस बी. ठीक आहे, तर आपलं काय आलं आहे, ए ची व्हॅल्यू आहे 3a आणि बी ची व्हॅल्यू आहे 4b. ठीक आहे, अशा पद्धतीने आपला आन्सर आलेला आहे. बघा एकदा, 7 × 9 = 63, 7 × 16 = 11, 112. ठीक आहे, आणि त्याचं मग एक्सपान्शन केलं आपण, त्याचे स्क्वेअर घेतले आणि आपण ही आयडेंटिटी वापरली x² मायनस y². ठीक आहे, त्यानंतर आपण उत्तर काढलेलं आहे. नंतर 49x² 49 आपल्याला माहिती आहे 7चा स्क्वेअर आहे, त्यामुळे हे येणार आणि 6 याचा 6 येईल. ठीक आहे, 6² येईल ना, तर ए ची व्हॅल्यू येईल 7x आणि बी ची येईल 6. ठीक आहे, हे तर आपण मुखपट पण सांगू शकतो. a² मायनस b² कोणतं फॉर्म्युला, ए मायनस बी, फॉर्म्युला नाही आयडेंटिटी. ठीक आहे, ही आयडेंटिटी आपण ते वापरलेली आहे. ठीक आहे, काही काही क्वेश्चन्स असतात ते आपण पेन न वापरता पण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न आहे 16x5 - 144x³ ठीक आहे, आता काय करायचं, आता बघा 16 × 3 x² - 9. ठीक आहे, नंतर 16 × 3 x - 3 x+3. आपल्याला काय करायचं, एक्सपान्शन करायचं आहे ना, सिम्प्लिफाय. त्यामध्ये आपण आयडेंटिटी वापरली आहे a² - b² ए मायनस बी ए प्लस बी. ठीक आहे, तर यामध्ये ए ची व्हॅल्यू काय आहे, एक्स आहे आणि बी ची व्हॅल्यू काय आहे, 3 आहे. ठीक आहे, बी ची व्हॅल्यू 3 आणि ए ची व्हॅल्यू एक्स. आता 16 × 3, ठीक आहे, x³ आहे, x² - 9. ठीक आहे, सिम्प्लिफाय करण्याचा आपण जो प्रयत्न करतोय त्या अशा पद्धतीने करतो आहे. ठीक आहे, 16 × 3 x² - 3² 3 का बरं, कारण इथे 9 आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आपण एक्सपान्शन केलेलं आहे. त्यानंतर आहे l+m² - l - m². ठीक आहे, याला कसं सॉल्व्ह करणार आपण, l+m - l - m, l+m
-L - M. ठीक आहे. आयडेंटिटी कोणती वापरणार? हीच वापरणार. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए मायनस बी, ए प्लस बी. ठीक आहे. त्यानंतर L प्लस M -L - M. ठीक आहे. त्यामध्ये 2M × 2L म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? 4LML. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? 4LM असणार आहे. 2M × 2L 4ML. ML किंवा LM जे काही आहे ते अशा पद्धतीने आपल्याला एक्सपान्शन करता येणार. कशाचं? L+M² -L - M². ठीक आहे. बघ, चला. 9x² y² यामध्ये 3xy - 4² है ना. आपला ए ची व्हॅल्यू काय येईल? 3xy येईल आणि 4 जी आहे ती बी ची व्हॅल्यू है ना. आपण सरळ आपलं उत्तर येणार आहे. खूप इझी आहे ते. आणि आयडेंटिटी आपण कोणती वापरली आहे? A² - B² = A - B, A प्लस. ठीक आहे. चला. नंतर x² - 2xy + y² इन द ब्रॅकेट -z². यामध्ये आपण काय वापरलेलं आहे? यामध्ये आपण आयडेंटिटी वापरतोय A - B², A - B². काय आहे त्याची आयडेंटिटी? A² - 2AB + B². ठीक आहे. याचं एक्सपान्शन काय आहे मग? x - y² - z². ठीक आहे. इथे सरळ x - y - z आणि x - y प्लस. त्यामुळे ए ची व्हॅल्यू जी आहे ती काय येणार आहे? x - y आणि बी ची व्हॅल्यू येणार आहे z. ठीक आहे. बघ, अशा पद्धतीने आपण ते वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये दोन आयडेंटिटीज लागल्या. पहिल्यांदा लागली A - B² ची आयडेंटिटी आणि दुसऱ्यांदा लागली A² - B² ची आयडेंटिटी. ठीक आहे. दोन्ही आयडेंटिटी वापरून आपल्याला कसं सिम्प्लिफाय करायचं ते या क्वेश्चन मध्ये आलेलं आहे. ठीक आहे. चला. 25A² - 4B² +28BC - 49C. ठीक आहे. याचं आपण एक्सपान्शन कसं करणार आहोत? हम्म. याला काय? 5A² - 2B² - 2 × 2B × 7C + 7C². ठीक आहे. त्यानंतर 5A² - 2B - 7C². आपण आयडेंटिटी वापरतोय x - y² ची. त्याच्यामध्ये काय? x² - 2xy + b² म्हणजे y². ठीक आहे. x ची व्हॅल्यू काय आहे? 2B आहे आणि y ची आहे 7C. ठीक आहे. त्यानंतर 5A + 2B - 7C, 5A - 2B - 7C. मायनस प्लस आहे. ठीक आहे. x² आणि यामध्ये सेकंड परत आयडेंटिटी वापरतो कोणती? x² - y². त्यामुळे आपलं सरळ उत्तर निघणार आहे. काय निघणार आहे? 5A + 2B - 7C आणि 5A - 2B + 7C. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर काढायचं आहे. ओके. अशा पद्धतीने आपण ते फॅक्टरायझेशनचे वेगवेगळे आयडेंटिटी वापरून, एकापेक्षा जास्त आयडेंटिटी वापरून आन्सर कसे काढायचे ते पाहिलेलं आहे. आणि हे आपलं पूर्ण सिलेबसचं पार्ट आहे. तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करा. आणि येत्या 27 ऑक्टोबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.